दरम्यान या कार्यक्रमात पोलीस अधिकारी एखाद्या घटनेवर काम करताना डीएनए चाचणी सुद्धा करतात। ही डीएनए चाचणी कशी केली जाते याबाबतची माहिती देखील या कार्यक्रमातून सामान्यांना मिळते आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल सिंग यांनी। आपण डीएनए तपासणी ऐकलं असेल आणि हे डीएनए तपासणी पोलीस तपासाचा एक भागच आहे। पण आपण पहिल्यांदा बघणार की तपासणी कशी होते, कशी करतात। रुपाली सांगा, तुम्ही जे डीएनए तपासणी ते कशी करतात? ज्यावेळेस पण आपल्याला क्राईम सीनवरती ब्लड मिळतं ते कलेक्ट केलं जातं आणि फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये टेस्टिंगसाठी पाठवलं जातं। ते ज्यावेळेस फॉरेन्सिक लॅबमध्ये येतं त्यावरती पहिल्यांदा आपण ते ब्लड आहे की नाही ह्याची चाचणी करतो। ते झाल्यानंतर ते ह्युमनचं आहे की नाही ती चाचणी केली जाते आणि ते झाल्यानंतर मग ते शेवटी डीएनए फिंगरप्रिंटिंग डिव्हिजनमध्ये त्याला पाठवतात। ते आमच्याकडे डीएनए फिंगरप्रिंटिंग डिव्हिजनमध्ये आल्यानंतर त्यातून आम्ही डीएनए एक्स्ट्रॅक्ट करतो। वेगवेगळ्या प्रोसिजर्स आहेत। तो डीएनए एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्याला म्हणतात जेल इलेक्ट्रोफोरेसिस, हे जे सेटअप आहे याला, ह्याच्यामध्ये आपण डीएनए सेपरेट करतो। डीएनए सेपरेट झाल्यानंतर तो असा दिसतो, ते बँड्स आहेत ना तसा दिसतो। फ्रॅगमेंट म्हणजे सेपरेट होतो तो सेपरेट। आता हे आपण कसं फॉरेन्सिक केसेसमध्ये आपण ते कसं अप्लाय करू शकतो? समजा आता आपल्याकडे एक पॅटर्निटी डिस्प्यूटची केस आलेली आहे, त्यामध्ये एक चाइल्ड आणि 2 फादर आहेत। ते सांगतात की मी ॲज अ रिअल बायोलॉजिकल फादर आहे। त्यामध्ये आपण कसं अप्लाय करणार? त्या केसमध्ये आपण मदर, चाइल्ड आणि दोन्ही हे ॲलिक फादर ह्या चौघांचे आपण डीएनए सेपरेट करणार। डीएनए सेपरेट झाल्यानंतर आता अर्ध जेनेटिक मटेरियल आपल्याला आईकडून येतं आणि अर्ध जेनेटिक मटेरियल वडिलांकडून येतं। मग डीएनए सेपरेट झाल्यानंतर आपण अगोदर आई आणि मुलामध्ये हे बँड्स मॅच करणार। हे पिंक कलरचे दिसत आहेत, हे आई आणि मुलामध्ये मॅच होत आहेत आणि जे बँड्स आईसोबत मॅच होत नाही आहेत, हे ब्ल्यू कलरचे, ते सगळे बँड्स वडिलांसोबत मॅच झाले पाहिजे। तर आपण सांगू शकतो की दॅट पर्सन इज रिअल बायोलॉजिकल फादर। तर या केसमध्ये तुम्ही बघू शकता की हे सगळे बँड्स आहेत ते फादर 1 सोबत मॅच होत आहेत, फादर 2 सोबत नाहीत। मग आपण सांगू शकतो की फादर 1 इज रिअल बायोलॉजिकल फादर। आपण पाहिलं की कशा प्रकारे ही डीएनए चाचणी होते। ही जी टीम आहे, कधीही मुंबईपासून गरज पडली तर अशा टीमकडून मुंबई पोलीस डीएनए चाचणी करून घेते। कॅमेरामॅन मंगेशसह विशाल सिंग, जय महाराष्ट्र, मुंबई।